ओके. आता आपण वळूया डेरिव्हेशन्सकडे. या चॅप्टरमध्ये डेरिव्हेशन्ससाठी आपल्याला काही फोर्सेसची आवश्यकता आहे. त्यामध्ये पहिला फोर्स असतो दॅट इज वेट. सो वेटचा फॉर्म्युला काय? वेट इज mg, मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. आणि हा फोर्स कधी पण कसा लागतो? व्हर्टिकली डाऊनवर्ड मीन्स या टाईपमध्ये दिस इज mg. जर या पार्टिकलला मी असा इन्क्लाइंड सरफेसवर ठेवला देन ऑल्सो व्हर्टिकली डाऊनवर्ड mg. त्यानंतर नेक्स्ट जर अशी वॉल आहे, या वॉलवर जर आपण असा ब्लॉकला ठेवलेला आहे म्हणजे असं पकडलेला आहे तर याचं वेट कसं लागणार? व्हर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे. नेक्स्ट इज नॉर्मल फोर्स. ओके. नॉर्मल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू द सरफेस. ज्या सरफेसवर आपण या ब्लॉकला ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एक ब्लॉक आहे ज्याला आपण असा या सरफेसवर ठेवला, त्याचा जो नॉर्मल फोर्स आहे, नॉर्मल फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये लागेल? इकडे. सेकंड, या ब्लॉकला आपण अशा इन्क्लाइंड सरफेसवर ठेवलं तर याचा नॉर्मल फोर्स कोणत्या डायरेक्शन लागेल? अपवर्ड डायरेक्शन. देन जर एखादी वॉल आहे, या वॉलवर जर ठेवलं तर नॉर्मल फोर्स कोणत्या डायरेक्शनला लागेल? नॉर्मल फोर्स लागेल या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड टाईपचा फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स. ओके. फ्रिक्शनल फोर्स कसा ऍक्ट होतो? ऑलवेज ऑपोजिट टू द मोशन. ओके. ऑपोजिट टू द मोशनच्या ऑपोजिट मध्ये हा फोर्स ऍक्ट होतो. फॉर एक्झाम्पल मोशन और बॉडी टेंड टू मूव्ह. लेट्स टेक, ही बॉडी एकतर कशी आहे? मोशन मध्ये किंवा या डायरेक्शन मध्ये मूव्ह होण्याचं ट्राय करतात. त्याच्यावर फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल? फ्रिक्शनल फोर्स लागेल पाठीमागच्या डायरेक्शनला. ठीक आहे. आणि त्यानंतर एक लक्षात ठेवा, जर हा सर्कल आहे, if this is circle and particle performing a circular motion along the circumference, then find, याच्यामध्ये आपल्याला काही नाही, फाइंड करायचं F net. ओके. नेट फोर्स इन दिस डायरेक्शन and equate this F net with mv square divided by r, that is centripetal force. So नेट फोर्स ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर इज इक्वल्स टू द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे आपण आतापर्यंत काय काय शिकलं? आपल्याला किती फोर्सेसची गरज आहे? आपल्याला आहे या सर्व फोर्सेसची गरज. पहिला वेट ऑलवेज ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके. नेक्स्ट नॉर्मल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू द सरफेस. अँड देन फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स इन ऑपोजिट डायरेक्शन टू द रिलेटिव्ह मोशन. ओके. हे झाले आपले 4 फोर्सेस. आणि यामध्ये एक स्टेप लक्षात ठेवा, ज्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ज्यामध्ये आपल्याला आलेला नेट फोर्स जो आहे विच इज टुवर्ड द सेंटर, इक्वेट इट विथ अ सेंट्रिपिटल फोर्स. ओके. दॅट इज mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. हे जर तुम्हाला समजलं तर आता डेरिव्हेशन एकदम इझी जातील. ओके. आता डेरिव्हेशन मध्ये जर म्हटलं तर पहिलं डेरिव्हेशन आपल्याला पाहिजे दॅट इज व्हेकल अलॉंग सर्क्युलर ट्रॅक. आता या सर्क्युलर ट्रॅकवर जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर जर एखादा व्हेकल मूव्ह होत असेल तर आपल्याला दाखवायचं की त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी जी आहे, ही मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती आहे? दिस मॅक्झिमम व्हेलॉसिटी इज अंडर रूट म्यू एस आर जी. ओके. आता पहिल्यांदा आता पहा, हा जर सर्क्युलर ट्रॅकवर मूव्ह होतोय तर याला कंप्लीट केलं तर काय बनेल? याला कंप्लीट केलं तर एक सर्कल बनेल ज्याचा सेंटर कुठे असेल? सेंटर ऑफ दिस सर्कल इज ऍट दिस पॉइंट. ओके. आणि हा सर्कमफरन्सवर मूव्ह होतोय म्हणून this vehicle is performing a circular motion. ओके. आता बेसिक, ज्यामध्ये जर तुम्ही म्हटलं तर आता पहिल्यांदा आपल्याला पाहिजे की या बॉडीवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत. बट फर्स्ट टाईपचा फोर्स तुम्हाला मी काय सांगितलं होता? मी तुम्हाला दॅट इज mg, विच मीन्स वेट विच ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसऱ्या टाईपचा फोर्स असतो नॉर्मल फोर्स विच ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू द सरफेस. त्यानंतर जर व्हेकल खूप स्पीडनं आलं आणि स्पीडनं आल्याच्या नंतर तो स्किड होत असेल तर कोणत्या डायरेक्शन मध्ये होणार? या डायरेक्शन मध्ये, म्हणजे
मग कोणत्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करण्याचा ट्राय करणार, स्लिप होऊन रोडच्या खाली उतरण्याचा ट्राय करणार. म्हणून नेक्स्ट टाईपचा फोर्स तुम्हाला मी सांगितलं होता, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स, अँड फ्रिक्शनल फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. ओके, नाउ हे मी एफएस का घेतला, बिकॉज आपल्याला माहिती आहे दिस फ्रिक्शनल फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर, विच मीन्स दिस फ्रिक्शनल force is equals to centripetal force, which means mv square divided by r. Now जर व्हेलॉसिटी वाढली तर याच्यावरनं काय समजतं आपल्याला की फ्रिक्शनल फोर्स पण वाढतोय. आणि जेव्हा व्हेलॉसिटी कशी असेल, what is the maximum value of frictional force? It is limiting friction, that is static friction, which is equals to mu s into mg. त्यामुळे आपण काय घेतला इकडे, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, बिकॉज स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच the maximum value of a static frictional force is limiting friction. Okay, and that is mu s mg. Okay, आणि जेव्हा फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम असेल तेव्हाच आपल्याला व्हेलॉसिटी काय मिळेल, मॅक्सिमम व्हेलॉसिटी मिळेल. या व्हॅल्यू पेक्षा जर व्हेलॉसिटी आपण वाढवली तर व्हेकल काय होईल, फ्रिक्शनल म्हणजे जो सेंट्रिफ्युगल फोर्स यावर जो लागेल त्यामुळे हे व्हेकल बाहेर निघून जाईल. ओके, दॅट्स वाय इथं आपण काय घेतला, म्यू एस. ओके, आता सरळ सरळ आपल्या त्या स्टेप्स काय, पहिलं तर हा एन कोणाशी इक्वल आहे, एन इज इक्वल्स टू एम जी. सेकंड एफ एस, व्हॉट इज एफ एस, फ्रिक्शनल फोर्स कशाचं काम करतोय, हा ऍक्ट होतोय सेंटरकडे, आणि मी आताच तुम्हाला सांगितलं की तो फोर्स सेंटरकडे ऍक्ट होतोय. त्या एफ नेटला कशाशी इक्वेट करायचं, इक्वेट इट विथ centripetal force, that is mv square divided by r. So this is equation number first, this is equation number 2, and next equation is, we know that this fs is equals to mu into n, that is mu s into n. What is mu s? Mu s is coefficient of static friction. Okay, what is mu s? Coefficient of static friction. Okay, so from equation 1, 2 and 3, from equation 1, 2 and 3 काय लिहू शकतो आपण, what is value of fs? Fs is mv square divided by r, then this is equals to mu s. What is value of m? What is value of n? It is mg. Then m से m cancel. So what is v square? V square is equals to mu s into this r into g. So I'm taking square root on both sides. V is equals to under root mu s r g. So this is maximum velocity. Okay, maximum velocity of vehicle on horizontal circular track is mu s into rg. What is mu s? Mu s is a coefficient of static friction. What is r? Radius of this circular path. What is g? Acceleration due to gravity. आणि जर कधी तुम्हाला असं डेरिवेशन जर डिराईव्ह करायला एक्झाममध्ये मी जसं लिहिलंय तसं नाही लिहिणार, त्याला व्यवस्थित लिहायचं. व्यवस्थित कसं, पहिल्यांदा ॲझम्पशन्स. ओके, ॲझम्पशन्स, त्यानंतर सेकंड वन इज assumption, then diagram, त्यानंतर नेक्स्ट डेरिवेशन. ओके, डेरिवेशन, आणि लास्ट कॉन्क्लुजन. ओके, कॉन्क्लुजन कसं काय लिहिणार बघा. आता पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता, ॲझम्पशन मध्ये काय लिहू शकता, लेट्स टेक अ व्हेकल मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे जे काही तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतंय सरळ सरळ त्या डायग्राम मध्ये ते तिथे तुम्ही सांगायचं काय काय. लेट्स टेक अ व्हेकल ऑफ मास m मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस, किती रेडियस, r. ओके, हे झालं तुमचं ॲझम्पशन. ठीक आहे, त्यानंतर फोर्सेस विषयी माहिती लिहा. आपण जे काढलेले फोर्सेस आहेत, काय काय फोर्सेस आहेत. पहिला फोर्स, द वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. सेकंड फोर्स कोणता, नॉर्मल फोर्स विच इज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द सरफेस. त्यानंतर व्हॉट इज एफ एस? एफ एस इज स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक. आणि त्यानंतर जे दिसतं फक्त त्याला तुमच्या शब्दामध्ये एक्सप्लेन करा. काय,
then Fs is equal this the necessary centripetal force is provided by a force of static friction. ओके, हे झालं. त्यानंतर हे जे आपण डेरिवेशन केलंय हे डेरिवेशन लिहा. त्यानंतर लास्टला काय लिहायचं, द मॅक्सिमम स्पीड on horizontal circular track is Vmax is equals to under root mu s rg, where mu s is a coefficient of static friction. What is r? R is a radius of circular track, and what is g? Acceleration due to gravity. याचं सरळ सरळ तुमच्या शब्दामध्ये लिहा, जास्त स्ट्रेस न घेता जे काही दिसतं त्याला फक्त तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज vehicle along a circular track. Okay, so next is minimum velocity in well of death. Okay, well of death means मौत का कुआ. याच्यामध्ये आपल्याला आता मिनिमम वेलॉसिटी काढायची. यामध्ये जर पाहिलं तर एक सिलेंड्रिकल शेपचा एक पाथ असो ज्यावर स्टंट लोक करतात परफॉर्म, यावर आपल्याला मिनिमम वेलॉसिटी काढायची आहे. आणि यासाठी आता परत तेच काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, परत फॉर्म्युला काय, DADC फॉर्म्युला, DADC. ओके, पहिल्यांदा काय काढली, डायग्राम काढली. तर डायग्राम मध्ये आपण पूर्ण पाहिलं, डायग्राम मध्ये परत एक्सप्लेन करणार. ओके, लेट्स टेक अ पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ओके, लेट द रेडियस ऑफ अ सर्क्युलर पाथ इज r. यावर काय काय फोर्सेस लागतात ते सांगा. काय फोर्स लागतात, पहिला फर्स्ट फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ऍक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड. देन नेक्स्ट फोर्स इज नॉर्मल फोर्स विच इज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द सरफेस. नेक्स्ट इज जर पार्टिकलवर वेट खालच्या दिशेला ऍक्ट होतोय म्हणजे हा पार्टिकल काय होणार, हा पार्टिकल खाली मूव्ह करायचा ट्राय करणार, म्हणून मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला कोणता फोर्स लागतो, फ्रिक्शनल फोर्स लागतो. ठीक आहे. आता हे झालं सर्व. आता त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे आता याच्या मिनिमम व्हेलॉसिटीचं इक्वेशन्स. काय, DADC डायग्राम झालं, ॲझम्पशन झालं. आता काढायचं आपल्याला डेरिवेशन. आता डेरिवेशन मध्ये पहिल्यांदा काय सांगितलं, अपवर्ड फोर्स काय लागतोय तुमच्याकडे, अपवर्ड फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स विच इज इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स इज mg. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, नेक्स्ट this normal force is toward the center which means it is acting as a centripetal force. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, this n is equals to कशाचं काम करतोय हा, mv square divided by r. Second equation. But we know that if friction कोणतं आहे, if friction is static friction, but we know that this static friction is less than or equal to mu s into n. Okay, why mu s into n? Because ही mu s into n कशाची व्हॅल्यू आहे, mu s into व्हॅल्यू आहे लिमिटिंग फ्रिक्शनची. व्हॉट इज लिमिटिंग फ्रिक्शन, द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन इज कॉल्ड एज अ लिमिटिंग फ्रिक्शन. आणि हे लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा हा स्टॅटिक फ्रिक्शन कसं असतं, लेस असतं. ठीक आहे. जास्त डिटेलमध्ये जाता लक्षात ठेवा की मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन इज लिमिटिंग फ्रिक्शन अँड ऑलवेज अ फ्रिक्शन इज लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिटिंग फ्रिक्शन. ओके, आता या तिन्ही इक्वेशन मध्ये जर आपण व्हॅल्यूज ठेवल्या, सो व्हॉट इज एफ इज इक्वल्स टू mg. नेक्स्ट, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ म्यू, दिस इज म्यू s. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ n, n इज mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. ओके, देन m से m कॅन्सल. m से m कॅन्सल झाल्याच्या नंतर काय मिळेल आपल्याला, m से m कॅन्सल झाल्याच्या नंतर दिस v square is equals to v square, no minute, ओके. काय मिळेल मग इकडे, असं मिळेल, हा r g is less than or equal to mu s v square divided by r. हा r इकडे डिवाइडला, इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय, म्हणजेच काय येईल, gr is less than or equal to mu s into v square. So v square is greater than or equal to gr divided by mu s. So
V is greater than or equal to GR divided by mu s. म्हणजे या GR divided by mu s पेक्षा एवढी असेल किंवा यापेक्षा जास्त वेलॉसिटी असेल तरच हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. नाहीतर एवढी वेलॉसिटी जर नसेल तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकणार नाही. त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की द मिनिमम वेलॉसिटी इन अ वेल ऑफ डेथ शुड बी अंडर रूट RG divided by mu s. What is R? R is a radius of that circular path. What is G? G is the acceleration due to gravity. What is mu s? Mu s is a coefficient of static friction. Okay.